साखर सम्राटांना, साखर कारखानदारांना कुठल्याही पक्षाचं वावडं नाहीये, ते तुमच्याही पक्षाचं किंवा विरोधकांच्या पक्षांचंही असण्याची काही गरज नाहीये। राम कुलकर्णी म्हणतात की 90% तर विरोधी पक्षांचे साखर सम्राट आहेत। का विरोधी पक्षांमधनं सुद्धा हा आवाज उठत नाहीये की साखर कारखानदारांनी त्यांच्यासाठी राबणाऱ्या हातांना आज मदतीची गरज असताना मदत का होत नाहीये, का त्यांच्यासाठी बोललं जात नाहीये, का कुणी आवाहन करत नाहीये? कविताजी, मला असं वाटतं की मुळात आपण जो मुद्दा उपस्थित केलाय तो मुद्दा दुसरीकडे भरकटवला जातोय। राज्य सरकार स्वतःच्या जबाबदारीपासून पळ काढतंय असं मला वाटतंय। कारण आता तातडीच्या मदतीची गरज आहे। मी कोणाच्याही मध्ये बोलली नाही, राज्य सरकार अजून माझ्याकडे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ आहे। मी राज्य सरकारच्या राज्य सरकारला जबाबदारीपासून अजिबात पळू देणार नाहीये, पण मुद्दा जो उपस्थित झालेला आहे त्या मुद्द्याशी तुम्ही सहमत आहात की नाही? सगळी जबाबदारी आपण राज्य सरकारवर टाकूच या, पण समाज म्हणून, संस्था म्हणून, संघटना म्हणून काहीतरी जबाबदाऱ्या असतील की नाही? अधिनियमाच्या अंतर्गत केंद्र सरकारचा 75% निधी आणि राज्य सरकारचा 25% निधी हे अंशदान करून त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत ही महाराष्ट्रातील नागरिकांना दिली जाते। मला महायुतीचे जे प्रवक्ते आज या ठिकाणी बोलतायत त्यांना विचारायचे की काय केंद्र सरकारचा तो आपत्ती व्यवस्थापनचा 75% निधी राज्य सरकारला मिळालाय का? आणि जर मिळाला असेल तर तातडीची ती मदत आपण का देत नाही आहोत? का पंचनाम्याची वाट पाहतोय? पुढच्या 20 दिवस, आज जवळपास अजून फक्त 20 दिवसामध्ये दिवाळी आहे। 20 दिवसामध्ये अख्ख्या राज्यभरातले पंचनामे तुमचे करून होणार आहेत का? हा खरा म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे। एकीकडे आपण सांगताय की प्रशासन अतिशय सज्ज आहे, दुसरीकडे आपणच आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे की धाराशिवला जिल्हाधिकारी स्वतः कुठल्या तरी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नाचगाणं करतायत। अशा परिस्थितीमध्ये खरोखर प्रशासन गंभीर आहे का? दुसरा महत्वाचा मुद्दा, एकीकडे तुम्हाला जर खरोखर असं वाटत असेल की राज्यामध्ये शेतकरी बांधवांना मदत केली पाहिजे तर ती तातडीची मदत तुम्ही का करू शकत नाही? एकीकडे राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांच्या इमेज बिल्डिंग साठी जाहिराती करायला पैसा आहे, प्रचंड पैसा आहे। त्यांचं इमेज बिल्डिंग साठी ठिकठिकाणी जाहिराती लावल्या जातात आणि आज तातडीची मदत या राज्यातल्या शेतकरी बांधवाला गरजेची असताना तुम्ही याच्यावर त्याच्यावर राज्याच्या बाहेर राहता का? तुम्हाला एक लक्षात घ्या की अनेक संस्था, अनेक पक्ष, अनेक संघटना या आपापल्या परीने मदत करतच आहेत। या राज्यामध्ये ते अतिशय चांगलं वातावरण आहे की अनेक संस्था, अनेक संघटना, अनेक लोक, अनेक राजकीय पक्ष आपापल्या स्तरावर मदत करतायत। दुर्दैवाची गोष्ट आहे की काही राजकीय लोक मदत करताना त्यांचे फोटो छापून प्रसिद्धी जाहिरातबाजी सुद्धा करतात, फोटो टाकू देत परंतु मदत करू देत किंवा शेतकरी फोटो टाकण्याचं तुम्ही राजकारण करू नका। महाराष्ट्रानं पाहिलंय। अहो, मदत तुम्ही मदत कोणी केली हे बोला, तुमच्या पक्षाने किती मदत केली हे सुद्धा मांडा तुम्ही।